नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत मोटारसायकलचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत 50 गरजू दिव्यांगांना मोटर ट्रायसिकल प्रदान करण्यात आल्या। यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते। त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोटरसायकलचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की आजचा हा कार्यक्रम अत्यंत संवेदनशील, प्रेरणादायी आणि समाजातील समतेचा संदेश देणारा आहे। समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग बांधवांना मोटार ट्रायसिकल वाटपाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नव्या आशेचा प्रकाश निर्माण होत आहे। हा केवळ शासकीय योजना राबवण्याचा कार्यक्रम नसून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे या भावनेचा उत्सव आहे। ते पुढे म्हणाले की दिव्यांग बांधवांच्या शरीरात काही मर्यादा असल्या तरी त्यांच्या मनामध्ये प्रचंड जिद्द आणि संघर्ष करण्याची ताकद असते। योग्य संधी आणि साधने मिळाल्यास दिव्यांगत्व ही कमजोरी नसून मोठी ताकद बनू शकते। कार्यक्रमाला माजी आमदार टेकचंद सावरकर, महादुला नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा हेमलताताई सावजी, उपाध्यक्ष वैशालीताई पखिद्दे, मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रसन्ना तेडके, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, भाजप मौदा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते।